बोलणार आहोत, म्हणजे थोडक्यात जाणून घेणार आहोत की जे काही सध्याचं सरकार आहे त्याच्या जे काही सत्ताधारी बसलेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त आहे आणि भ्रष्टाचाराचा कुठलाच कण किंवा कुठलीच बाजू त्यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसत नाही. पण या जे त्यांची घोषवाक्य त्यांनी जनतेला दिली आणि जनतेने मूर्ख बनून त्यांना जे मतदान केलं ते जनतेचं मतदान कुठेतरी वाया जाताना आपल्याला दिसते. नुकतंच माहिती मिळालेली आपल्याला एका ठिकाणची आणि त्या एका भ्रष्टाचाराची माहिती मिळालेली. जवळजवळ तो 100 कोटींचा भ्रष्टाचार आहे, नाही म्हणलं तरी 99.5 कोटी अशी त्या भ्रष्टाचाराची एकूण रक्कम आहे आणि जवळजवळ 100 कोटीच्या घरात तो भ्रष्टाचाराची पूर्ण रक्कम जाते. हा भ्रष्टाचार जर जोडलेला गेलेला आहे तो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळच्या सोबत तो भ्रष्टाचार झालेला आहे. जवळजवळ 99.5 कोटींचा घोटाळा झालेला आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण म्हणजे MSEB जे घराघरात वीज पुरवती आणि वीज बिल नाही भरलं तर लाईट बिल कट करून जाणारी ही MSEB आहे आणि त्याची संलग्न म्हणून हा घोटाळा जवळजवळ 100 कोटींचा घोटाळा तिथे होताना आपल्याला दिसलेला आहे. ह्या घोटाळ्याचं स्वरूप असं आहे की नुकतंच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना 2.0 म्हणजे जी 2.0 अशी त्या योजनेचं नाव आहे, ती मुख्यमंत्र्यांच्या अंडर येणारी ती योजना आहे. त्यांच्या सहीशिवाय ती योजनेला पास होत नाही. त्या योजनेचं मूळ स्वरूप असं आहे की एखादी आपण कंपनीने टेंडर भरायचं आणि त्या टेंडरद्वारे त्या कंपनीने शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवायची किंवा वीज पुरवण्याचं काम त्या योजनेअंतर्गत केलं जातं आणि जवळजवळ 100 कोटीचं एका कंपनीने टेंडर भरलं. त्या टेंडरमध्ये असं दाखवलं की बाबा आम्ही पूर्णपणे टेंडर भरतोय आणि टेंडर ते पास पण झालं. आता ते पास कसं झालं हे तर खूप मोठी गोष्ट आहे, पण ते पास सुद्धा झालं आणि ते पास झाल्यानंतर जी काही त्यामध्ये घोटाळा करण्यात आला त्या टेंडर भरताना एक बँक गॅरंटी म्हणून एक पेपर असतो. असं त्या बँक गॅरंटीचा पेपरचा अर्थ असा होतो की जर कंपनीने ठराविक रक्कम जर ती अदा नाही केली तर त्याची ती बुडलेली रक्कम किंवा त्याची बुडून गेलेली रक्कम ती बँक देते. त्या पेपरला त्याच्या पूर्ण ज्या प्रोसेसला आहे बँकेकडनं एक आश्वासन म्हणून त्या समोरच्या पार्टीला देण्यात येतं. त्याला बँक गॅरंटी असं आपण म्हणतो, त्या पेपरला तसं बोलतो. तर त्या पूर्णपणे जो काही घोटाळा झाला हा काय राजकर्त्यांना किंवा त्यांच्या सहीशिवाय हा घोटाळा झाला नसेल आणि त्यांना माहीत नसेल असं शक्य नाही, कारण हा जवळजवळ 1 नाही 2 नाही 100 कोटींचा घोटाळा आहे आणि हा पूर्णपणे माहिती असणार. जर आपण पूर्ण माहिती घेते त्याच्यामध्ये पूर्णपणे राजकर्ते सध्याचे अधिकारी आणि ते सगळे याच्यामध्ये सामील आहेत. घोटाळ्याचं स्वरूप जर आपण बघितलं तर त्या कंपनीचं नाव असं उघडकीस तपासामध्ये आणि मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की ते नाव असं आहे की ओम यश CJR लामट विया प्रायव्हेट लिमिटेड असं त्या कंपनीने टेंडर भरलं होतं आणि जवळजवळ 100 कोटींचं म्हणजे 99.5 कोटीचा निविदा मिळवण्यासाठी त्यांनी टेंडर भरलं आणि टेंडरची प्रोसेस अशी होती की त्यामध्ये बँक गॅरंटी आणि इतर पेपर सादर करायला लागतात. ज्यावेळेस त्यांनी बँक गॅरंटी सादर केली ती बँक गॅरंटी प्रत्यक्षरित्या मुंबईमध्ये जी सहाय्यक आयुक्त आहेत MSEBचे त्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी गुजरातशी संलग्न असलेली ही कंपनी आणि त्यांनी त्या मुंबईमधल्या अधिकाऱ्याशी संलग्न अशी व्यवस्थित पूर्णपणे त्याची संपर्क करून एक खोटी बँक गॅरंटीला अप्रुव्हल दिलं आणि त्यांनी स्वतःच ती बँक गॅरंटी पास करून घेतली स्वतःच्या प्रायव्हेट ईमेलवरनं, ना की त्या MSEBच्या ईमेलवरनं. ती माहिती त्यांनी स्वतःच अप्रुव्हल करून घेतली आणि तो निविदा पास केला. ती प्रोसेस झाल्यानंतर जवळजवळ 6 महिने त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जे काही या ठिकाणाचा समजा एखादी जागा शेतीची विकत घेतली आणि त्या शेती जागेवरती त्यांनी निविदा भरला, ही जागा दाखवून इथे आम्ही प्रकल्प उभा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. पण तो प्रकल्प प्रत्यक्षात 6 महिने झाले तरी ओपनच झाला नाही. त्यामुळे तो हा जो घोटाळा आहे तो उघडकीस आलेला आहे असं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पोलिसांनी अशी कारवाई केली की गुजरातशी संलग्न जी कंपनी आहे आणि महावितरणचे जे अधिकारी आहेत राहुल पन्नाडे हे मुंबईमध्ये अधिकारी आहेत आणि त्यांच्या अंडर
म्हणजे त्यांचे आयुक्त आहेत त्यांच्या सही शिवाय हे पुढे जात नाही. तर राहुल पन्हाळेंनी असं केलं की ती सही अप्रूव्हल केली, ते निविदा त्यांनी घेतला आणि बँक गॅरंटीच्या पेपरला त्यांनी स्वतःच अप्रूव्हल देऊन टाकला आपल्या प्रायव्हेट मेलवरून. त्यामुळे हा घोटाळा पूर्णपणे झालेला आपल्याला दिसून येतो. हे केलेली कारवाई म्हणजे मुंबईतील निर्मल नगर येथे पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दोघांविषयी दाखल करण्यात आलेला आहे. पुढे जर आपण बघितलं तर आणि ही जी घटना आहे ही आर्थिक गुन्हे शाखेकडनं याचा पूर्णपणे तपास होताना आपल्याला दिसतोय. EOW नावाखाली या गुन्ह्याचा किंवा या जे काही आर्थिक गुन्हा झालेला आहे असं दाखवून आर्थिक फसवणूक गुन्हा असं दाखल केलेलं पोलिसांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की ही जे काही पूर्ण प्रोसेस आहे ही एका सरकारी योजनेअंतर्गत आर्थिक म्हणजे पैसे घेण्याचं काम त्याचं ते त्या ठिकाणी होताना असं दिसलं. त्या गुन्ह्यामध्ये असं नोंदवलेलं आहे की यांनी आर्थिक फसवणूक केलेली आणि EOW हा जो एक कायदा आहे त्याच्या अंतर्गत ही पूर्णपणे प्रोसेस होताना आपल्याला दिसलेली. या सगळ्यातून एकच असं उघडकीस होतं की राजकारणी तुम्हाला किती जरी बोलत असते की आम्ही स्वच्छ मनाने काम केलंय, आम्ही आमचं भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे, जर प्रॅक्टिकल विचार केला तर या लेवलपर्यंत जाण्यासाठी कुठल्या ना कुठल्या पदाची किंवा कुठल्या ना कुठल्या पायऱ्यांची गरज असते, तिथपर्यंत माणूस जातं. अदरवाईज मुख्यमंत्र्यांनी या पेपरवरती सह्या केल्या असतील किंवा त्यांच्या अंडर किंवा ही कारण थेट ही जी योजना आहे मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना ही थेट मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहे आणि ते पूर्णपणे त्यांच्या अंडर असल्यामुळे त्यांच्या सहीशिवाय किंवा त्यांच्या परमिशनशिवाय किंवा त्यांना कानावर पडल्याशिवाय ही गोष्ट तर झाली नसेल. म्हणजे तो पूर्णपणे फसवणुकीचा आरोप आणि पूर्णपणे फसवणुकीचं काम जनतेला होताना आपल्याला दिसलं. भ्रष्टाचारमुक्त सरकार तर सोडा, हे लोकांच्या हिताचं सरकार सुद्धा होताना आपल्याला दिसत नाही. जर ह्यांनी दुसऱ्या सरकारला दोष देतात ते ठीक आहे, XYZ ते कोणाचं सरकार आपल्याला काही फरक नाही पडत, पण त्याचा दुसऱ्या सरकारला तिथं पूर्णपणे दोष देतात. तर याचा अर्थ असा येतो की त्यांनी सुद्धा त्या गोष्टीमध्ये कुठंतरी झोलझाल म्हणतोय आपण त्याला किंवा एक फसवणुकीचं काम तिथे होताना आपल्याला दिसलं. याच्यामध्ये कोण किती इन्व्हॉल्व्ह आहे, कारण जर ह्याच्या या योजनेअंतर्गत जे काही फसवणूक झालेली 100 कोटींची योजनेचा घोटाळा म्हणजे खूप छोटा मोठा घोटाळा नाही, याच्यामध्ये खूप मोठी नावं असतील. पण पोलिसांनी जी काही राहुल पन्हाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली, त्या गुजरातच्या कंपनीवर कारवाई केली. पण ती कारवाई किती काळापर्यंत टिकती, त्यामधून किती लोकांची नावं समोर किती लोकांची दाबली जातात हे सध्या आपल्याला होताना दिसते. कारण जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी पूर्णपणे लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतंच तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार असं की एक उत्तर प्रदेशमध्ये एक व्यक्ती म्हणजे 14 वर्षाचा मुलगा आहे, तो कंटेंट क्रिएशनद्वारे लोकांना मार्गदर्शन आणि घोटाळे उघड करत होता. त्या बिचाऱ्यावरती सुद्धा केस करण्यात या सरकारने मागं पुढे बघितलेलं नाही. कारण जो भ्रष्टाचार उत्पन्न करतो त्याला गाडा आणि जो भ्रष्टाचार करतो त्याला वर घ्या अशी या सरकारची स्थिती सध्या आपल्याला दिसते. तर जनतेने ठरवलं पाहिजे की आपण इथून पुढे कुणाला मतदान केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. भ्रष्टाचार सगळेच करतात पण एवढा हरामखोरपणा कोणाचा नसू नये, कारण त्या योजनेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना जो फायदा होतो तो फायदा कुठेतरी थांबला. त्यांनी 100 कोटी घेतले, खिशात घातले, सगळं झालं. 100 कोटीमध्ये 50 कोटी जरी वाटले आणि तो बाहेर आला तर हे भ्रष्टाचार करायला पुन्हा मोकळे होऊ शकतात. कारण भ्रष्टाचार करणं ही एक कला आहे आणि ती कला आपल्या राजकारण्यांना बरोबर जमते. त्यामुळे जनतेने योग्य ते निर्णय घेऊन मूर्ख लोकांना मतदान न करता चांगल्या लोकांचा लवकरात लवकर विचार करून भ्रष्टाचारांना मुतोड उत्तर द्यावं ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.